दरम्यान मागील 2 दिवसांपासून गायब असलेले अजित पवार आज सभागृहात येणार आहेत अशी माहिती मिळते। अजित पवार आज कामकाजात सहभागी होतील अशी माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे। घशाच्या संसर्गामुळे अजित पवार कामकाजात सहभागी होऊ शकले नव्हते। दरम्यान विजयगड निवासस्थानी अजित पवारांच्या भेटीसाठी कार्यकर्ते मात्र मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार नागपूरमधल्या त्यांच्या सरकारी निवासस्थानी मागच्या 2 दिवसांपासून आहेत। 2 दिवसांपासून अजित पवार यांना विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सहभागी होणं टाळलं होतं। हे नेमकं काय कारण आहे याची ज्यावेळेस माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस जी माहिती समोर आली त्यानुसार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की अजित पवार घशाच्या त्रासामुळे आजारी आहेत आणि त्यामुळेच 2 दिवस ते विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सहभागी झाले नव्हते। आज मात्र ते विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सकाळपासूनच सहभागी होतील। सध्या ही कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी अजित पवारांना भेटण्यासाठी या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळतं। राज्यभरातले वेगवेगळे पदाधिकारी हे सर्व मंडळी आहेत आणि हे अजित पवारांना भेटायला आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। अजित पवार भेटले, आपल्याला काय भेट झाली? हो, मगाशी सकाळी एकदा भेट झाली माझी आणि आता काही प्रमुख लोकांना आम्हाला आता भेट करून द्यायची आहे। तब्येत बरी आहे का त्यांची? बरी आहे, बरी। थ्रोट इन्फेक्शनचा जरा प्रॉब्लेम होता आणि कसं आहे लोक सारखे भेटायला येतात आणि त्यामुळे बोलायला नको म्हणून ते इन्फेक्शन जास्त व्हायला नको म्हणून त्यांना वैद्यकीय सल्ला तसा देण्यात आला। म्हणून 2 दिवसांपासून ते नव्हते या ठिकाणी असं सांगितलं। नागपुरातच होते ते। नागपूर। अजित पवार मागच्या 2 दिवसांपासून नागपूरमध्येच होते अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी कार्यकर्त्यांनी दिली आहे। सकाळीच ते अजितदादांना भेटून आलेले आहेत। इतरही आपल्याला अनेक कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। शेखर निकम हे देखील या ठिकाणी आलेले, त्यांचे स्वीय सहाय्यक आपल्याला पाहायला मिळत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते जे आहेत ते आज सकाळपासूनच अजितदादांना भेटतात आणि प्रामुख्यानं आगामी आज दिवसभराच्या कामकाजामध्ये अजित पवार काय बोलणार याकडे देखील लक्ष आहे। काही असंही राजकीय वर्तुळात चर्चा होती की अजित पवार दिल्लीला गेलेले आहेत, मात्र सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार मागच्या 2 दिवसांपासून नागपुरातल्या त्यांच्या या विजयगड निवासस्थानीच होते आणि त्यांचं केवळ आजारी असल्यामुळे लोकांना भेटणं त्यांना टाळलं होतं। अनेक कार्यकर्ते काल सकाळपासून मागच्या 48 तासामध्ये अनेक भेटायला येत होते, मात्र त्यांना ते भेटणं टाळलं होतं। कॅमेरामन अनिल संगारेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।